तुमच्या ओळखीचा असू द्या, तुम्ही गेल्याबरोबर तुम्हाला खुर्ची देणार असू द्या, पण जर तुम्ही बँकेची वेळ बंद झाल्यावर गेलात, 4:30 वाजता जर तुम्ही बँकेत गेलात, तुमचे करोडो रुपये बँकेत आहे, बँक मॅनेजर दार लावून घेतो आणि तुम्हाला सांगतो आज बँक यावेळी बंद झाली आहे, बंद झाली आहे. तुम्ही वेगवेगळी बँकेजवळ जा, बँकेचा मॅनेजर तुमच्यावर गप्पा मारत येईल, तुमच्यावर जेवा नाही, तुमच्यावर आनंद नाही, पण तो तुमच्यासाठी रविवारी बँक उघडू शकत नाही, कारण त्याला नियम लावून दिलेला आहे. तुमचे करोडो रुपयाचा एफडी असू द्या, तुमचे करोडो रुपयाचा फंड असू द्या, तुम्हाला तो देणार नाही. पण प्रभू येशू म्हणतो जर पवित्र स्थानात तुझ्या डोळ्यातला एक थेंब जरी पडला तरी तो थेंब, प्रभू येशू म्हणतो, परमेश्वर थेंब म्हणतो, तुझ्या आसवाचा प्रत्येक थेंब मी माझ्या पवित्र भुगलीमध्ये परम पवित्र स्थानात ठेवला आहे. स्वर्ग उघडण्याची ताकद कोणात आहे का? स्वर्गात कुणी जाऊ शकत नाही देवाच्या लोकांना, जोपर्यंत येशू त्यांना बोलावत नाही. पण स्वर्ग फोडून, स्वर्गाच्या भिंती तोडून, स्वर्गातलं प्रोटेक्शन बाजूला करून फक्त तुमच्या डोळ्याचे अश्रूच स्वर्गात जाऊ शकतात. म्हणून तुमचं रडणं आशीर्वादाचं आहे. याकोबाला झोपी झालेली आहे, याकोब आणि तो कोण झोपी घेतो याकोबाला माहिती नाही कोण आहे. रात्र झाल्यापासून पहाट होईपर्यंत झोपी झालेली आहे, पहाट होईपर्यंत. शेवटी देवाचा दूत विजय मिळत नाही, म्हणून त्याने याकोबाच्या जांघेला हात लावला आणि त्याची जांघेतली मांस हड्डी उखळून आली, उखळून आली. याकोब त्याला, याकोबाला तो देवाचा दूत म्हणाला, याकोबा मला जाऊ दे, मला जाऊ दे, मला माझ्या पुत्राकडे जायचं आहे, मला जायचं आहे. याकोब घायाळ झालेला आहे, याकोबाची मांडी खामातून गेलेली आहे, याकोबाने युद्ध केलेला देवाच्या लोकांनो. तरीही याकोब त्या पुरुषाला म्हटला, मी तुला तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत तू मला आशीर्वाद दे, तू मला आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. आज आपण प्रभूला म्हणायचं, येशू तोपर्यंत मी रडणं सोडणार नाही जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाही. येशूला म्हणायचं, येशू तोपर्यंत मी तुला सोडणार नाही जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाहीस, तोपर्यंत मी गुडघ्यावर जाणं बंद करणार नाही जोपर्यंत तू मला आशीर्वाद देत नाही. देवाचा आशीर्वाद मिळण्यासाठी देवाच्या लोकांना सोपी गोष्ट नाही. देवाची वाट पाहणं गरजेचं आहे, देवाबरोबर झगडणं गरजेचं आहे, दूतांबरोबर झगडणं गरजेचं आहे. देवाचे दूत जे आपल्याला ओळखत नाहीत, लक्षात घ्या, जर एखाद्या नवीन कार्यक्रमात आपण गेलो, आपल्या ओळखीचंच कोणी नाही, आपल्याला कोणी आत घेईल का? कोणी आपलं आदर स्वागत करेल का? कोणीच नाही, कोणीच नाही, कोणीच नाही. आता तुम्हाला देवाच्या सानिध्यात जायचं आहे, त्यासाठी तुम्ही देवाचे पुत्र आहात, तुम्ही देवाच्या कन्या आहात, तुमच्यावर ट्रेडमार्क आहे, तुमच्यावर शिक्का मारलेला आहे. हे माझे निवडलेले लोक आहेत, यांना प्रभू येशूने त्याच्या रक्ताने खंडून वेगळं केलेलं आहे.
जेव्हा तुम्ही जाल तेव्हा देवाचे दूत तुम्हाला पाहतील आणि ते दूत म्हणतील आमच्यात येण्याच्या अगोदर मला चाखून पाहू दे. Praise the Lord. आमच्यात येण्याच्या अगोदर आमची एक पवित्र जनांची सहभागिता आहे आणि आमच्यात तुम्हाला घ्यायचंय. देव चाखून पाहिजे, देवदूत तपासून पाहते, देवदूत तुम्हाला लगास लावून पाहते आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबर त्यांच्या संगतीत उतराल तेव्हा देवाच्या लोकांनो ते आनंदाने तुम्हाला त्याच्याजवळ घेऊन जातील, आनंदाने घेऊन जातील, आनंदाने परमेश्वर देव तुम्हाला घेऊन जाईल. पाहत होत आहे, पाहत होत आहे. मला जाऊ दे, मला माझ्या देवाकडे जायचं आहे. माझ्या पित्याने मला दिलेलं काम जे ते काम मला त्याला सांगायचं आहे. पाहत होत आहे. एका कवीने खूप सुंदर एक भजन गायलं आहे. याकोबाने केली झोपी कोणा पुरुषाशी, पहाट झाली तरी होईना सरशी कोणाची. याकोबाने झोपी केली कोणा पुरुषाशी, पहाट झाली तरी होईना सरशी कोणाची. आपण दुःखाच्या बरोबर प्रार्थनेमध्ये झगडणारे असले पाहिजे. जे रात्रंदिवस देवाचे दूत स्तुती आणि स्तवन करतात त्यांच्या बरोबर आपलं स्तुती आणि स्तवन असलं पाहिजे. आपलं दुःखावर केलेलं त्यांच्या लेवलमध्ये असलं पाहिजे. आपल्या डोळ्यांचं आशीर्वाद त्यांच्या लेवलमध्ये असलं पाहिजे. आपली प्रार्थना त्यांच्या लेवलमध्ये असली पाहिजे. तास आपण प्रार्थनेमध्ये वेळ घालणं त्यांची. तुम्हाला वेळ आहे कधी विचार केला? तुमच्याकडे मोकळा वेळ आहे त्यावेळेला तुम्ही कधी विचार केला का हा वेळ आमच्याकडे काय काय नाही आमच्याकडे? आम्ही काय घरात बसून आहोत? तुमच्याकडे सगळे सामग्री आहेत. बायबल आहे, चष्मा आहे, वेळ आहे, लाईट आहे, फॅन आहे, सगळं काही आहे. मुलगी आहे आणि तो म्हणाला प्रभू आज मी तुझ्याजवळ माझं घरानं सांगत आहे. माझी मागणी मागत नाही. जोपर्यंत तुम्ही मागणार नाही देवाच्या लोकांनो तोपर्यंत प्रभू तुम्हाला देणार नाही. जगाबरोबर समृद्ध होऊ नका, जगाबरोबर वाहन जाऊ नका, जगाबरोबर आपल्या स्वतःची तुलना करू नका. कारण आपण जगाला जिंकून वेगळे केलेले देवाचे आशीर्वादित लोक आहोत. जगापेक्षा आपण वेगळे आहोत. जगामध्ये काय आहे? जगामध्ये डोळ्याची वासना, देहाची वासना, संसाराची खुशालकी, याच्याशिवाय काय आहे? 2-4 बहिणी एकत्र बसल्या चर्चा करतात. कशाची? बाईला चांगली साडी घातली, कोणत्या दुकानात घेतली? बाई लय चांगले दागिने गेले, कोणत्या दुकानात केले? लय चांगली चप्पल घेतली, कोणत्या दुकानात घेतली? पण देवाचं पवित्र वचन सांगतं जेव्हा दोन धार्मिक जण एकत्र येतात तेव्हा ते देवाचं गौरव करतात. आपण एकत्र आल्यावर देवाचं गौरव करायचं आहे. आपण जगाबरोबर समृद्ध व्हायचं नाही, जगाला आपण विसरून जायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या मनात कपट निघून गेलं पाहिजे. कपट निगेटिव्ह थिंक आपल्या जीवनात नको. असं होईल का? तुला करायचं असेल तर तू विचार करतो कशा? माझा प्रभू देणार आहे, माझा प्रभू करणार आहे, माझा देव हे करण्यासाठी सर्व शक्तिमान आहे. पण जर देव करणार आहे तर त्याची जागा तू कशाला घेतो? बरोबर आहे. माझा देव माझ्यासाठी करणार आहे. डोंगरावरती दुष्काळ पडलेला आहे, दुष्काळ भयंकर पडलेला आहे आणि एलिया डोंगरावर बसलेला आहे.
वर डोंगरावर, वर डोंगरावर. आता डोंगरावर बसलाय, जमिनीपासून वर आहे, जमिनीपासून हजारो फूट वर आहे. देव त्याला कावल्याच्या द्वारे मटण खाऊ घालतो. कावळा तोंडात मांस घेऊन एलियाकडे येतो. सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाईम. देवाच्या लोकांना जो देवाच्या सानिध्यात बसतो, देव त्याच्या जेवणाची काळजी घेतो. आपण देवाच्या संगत आहोत, आपल्या अन्नाची काळजी देवाला आहे. आपण देवाच्या संगत आहोत, आपल्या कुटुंबाची काळजी देवाला आहे. आपण देवाच्या संगत आहोत, आपल्या लेकरांची काळजी ईश्वराला आहे. कारण देव त्याच्या लेकराला कसं देतो? कसं देतो? तिला नवीन झोपेतही देतो, झोपेत देतो, पण कसं देतो? भरपूर ताण्यावरून देवाचं गौरव कसं देतो? कसं देतो? कसं देतो? माझ्या पाठीमागे म्हणा, माझ्या देवाने माझ्यासाठी उत्तमातील उत्तम दिलेलं आहे. माझ्या येशूच्या नावात मी उत्तमातील उत्तम जे दिलं आहे तसं येशूच्या नावात याच वेळेला प्रभूने आपल्याला उत्तमातील उत्तम दिलं आहे. Praise the Lord. Praise the Lord. लेकरं कशी दिले? लेकरं कशी दिले? कशी दिले? बोला, कशी दिले? आता देवाच्या पवित्र स्थानाच्या बाहेर जाताना कधीच आपल्या लेकराबद्दल हा विचार करू नका की ते वाईट आहे. माझ्या देवाने उत्तम दिले आहे आणि मला जाण्याच्या अगोदर ते उत्तमच राहणार आहे. देव उत्तमातलं देवाने उत्तम दिलंय, तर ते वाईट झालं कोणामुळे? शैतानामुळे. मग त्या शैतानाला सांगायचंय, ठणकावून सांगायचंय, माझा मुलगा तसा नाही, माझा पती तसा नाही, माझं कुटुंब तसं नाही जसं तुला पाहिजे, मला पाहिजे. माझे लेकरं, माझा परिवार यहोशुआप्रमाणे मी आणि माझे घराणे परमेश्वराची सेवा मी आणि माझे घराणे आपण आज डिक्लेअर करायचे, प्रभू मी आणि माझं घराणं, माझा पती, माझे मुलं, माझ्या सुना, माझे नातवंड, माझे भाऊ, माझे आई-बाप, माझे लेकरं, माझ्या मुली, माझे जावई, माझे नातवंड, आम्ही तर कोणाची सेवा करणार? त्यावेळी उजवीकडे पाहू नका. ते कुठे बसले, काय आहे, काही विचार करायचा नाही. ते विचार करण्याचं काम देवाचं आहे. जागेवर बसून प्रार्थना करा. प्रभू मी प्रार्थना ऐकणारा देव आहे. प्रभू आपली प्रार्थना ऐकणारा देव आहे. आपल्या प्रार्थनेला देव उत्तर देणार आहे. आपली मंडळी देवाच्या लोकांनो पवित्र एवढी मोठी परिपूर्ण भरत झालेली आहे की आपल्या मंडळीवर देवाच्या आशीर्वादाची नजर आहे. देवाचे आशीर्वाद आपल्यासाठी मोकळे झालेले आहे. प्रभू रोज काम करत आहे. प्रभू